उमरगा येथील वन परिक्षेत्र कार्यालयातील कथित गैरकारभार, अधिकारी कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, बनावट कर्मचारी प्रकरणे तसेच विविध नियमाते विरोधात ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनच्या वतीने सोमवारी दिनांक 30 मार्च रोजी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार उमरगा यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात वन विभागाच्या कामकाजातील गंभीर त्रुटींवर बोट ठेवत तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी काही दिवसांपूर्वी संबंधित कार्यालयाला दिलेल्या भेटीदरम्यान एकही अधिकारी उपस्थित नसल्याचं निदर्शनास आले। त्यावेळी केवळ 2 कर्मचारी उपस्थित होते। तसेच मुख्य जबाबदार अधिकारी नियमितपणे कार्यालयात येत नसल्याची बाबही समोर आल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। याशिवाय काही कर्मचाऱ्यांकडे अधिकृत ओळखपत्र नसल्याचंही आढळून आले असून बनावट कार्यक्रमाची शक्यता नाकारता येत नसल्याचंही निवेदनात स्पष्ट करण्यात आलंय। वन विभागाच्या कामकाजाशी संबंधित इतर गंभीर बाबींमध्ये अधिकारी नियमित अनुपस्थित राहणे, शासकीय वेतन घेत असूनही जबाबदाऱ्या पार न पाडणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी न होणे, निधी अपहाराचा संशय आदी मुद्द्यांचा समावेश आहे। तसेच वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांना वाढता धोका निर्माण होत असताना त्यावर कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचंही नमूद करण्यात आलंय। वन्य प्राण्यांसाठी पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था नसणे तसेच जंगलतोड आणि वृक्षारोपणाच्या नावाखाली भ्रष्टाचार होण्याची शक्यता याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे। या सर्व बाबींवर उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करावी तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची पडताळणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी तहसीलदार कार्यालयात उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय प्रवीण स्वामी तसेच पानंद रस्ते समितीचे सहअध्यक्ष आणि भाजपा युवा नेते माननीय शरण पाटील उपस्थित होते। फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेत आमदार प्रवीण स्वामी यांनी या प्रकरणात लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे। दरम्यान या प्रकरणात तातडीने कार्यवाही न झाल्यास बेमुदत आमरण उपोषणासारखा तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल असा इशारा फाउंडेशनच्या वतीने देण्यात आलाय। या निवेदनावर राजू बटगिरे, रोहित वाघमारे, दीपक झाकडे, करीम शेख, धनैया स्वामी, प्रदीप चौधरी, बबिता मदने, शबाना शेख, सत्यनारायण जाधव, राजू भालेराव, ॲडव्होकेट ख्वाजा शेख, प्रदीप मोरे, ॲडव्होकेट अर्चना जाधव आदींसह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत। GTV मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।